इतरही राजकीय घडामोडी आपण पाहणार आहोत, मात्र संक्षिप्त स्वरूपात। शिवसेनेच्या नाशिक मध्यमधील उमेदवार अजय बोरस्ते यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। गेल्या 15 वर्षांपासून राज्यात पाकिटमारांचं सरकार होतं, तेच पक्ष निवडणुकीच्या मैदानात आले तर दुसरीकडे महाराष्ट्र तोडायला निघालेल्या भाजप आहे। याआधी 15 वर्ष दिल्ली स्वरांचं फरमान ऐकणारं सरकार होतं, तर भाजपला मत देऊन पुन्हा तेच करणार का, असा सवाल आदित्य यांनी विचारला। लोकसभा निवडणुकीतील पराभव प्रफुल्ल पटेलांच्या चांगला जिव्हारी लागलाय। कधीही नसणारी आक्रमक भाषा त्यांच्या भाषणात दिसते। आघाडी तुटल्यामुळे पटेलांची प्रतिष्ठा आता चांगलीच पणाला लागली आहे। भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पटेलांना सोबत आता वर्षा पटेलही उतरलाय। यावेळी छगन भुजबळ यांनीही आपली विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पथनाट्याचा आसरा घेतलाय। गावोगावी हे कलाकार पथनाट्य सादर करून मतदारांचं मन जिंकण्याचं काम करत असल्याचं दिसून येत आहे। हे कलापथक छगन भुजबळांनी मतदारसंघात केलेल्या गेल्या 10 वर्षातल्या विकास कामांचं सादरीकरण या गाण्याच्या माध्यमातून करत आहे। मतदारांबरोबरच जनतेचंही यामुळे चांगलंच मनोरंजन होत आहे। रत्नागिरीच्या जाहीर सभेत गडकरींनी सेनेला चिमटे काढले। शिवसेनेबरोबर काम करत असताना बऱ्याच अडचणी आल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला। अडचणी येऊन सामंजस्याची भूमिका नेहमीच भाजपनं दाखवली असं सांगायला गडकरी विसरले नाही। तर दल बदलून सेनेत आलेल्या उदय सामंत यांचाही गडकरी यांनी आपल्या शैलीत खरपूस समाचार घेतला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।